दाखल न झाल्या कारणास्तव या ठिकाणी आपण एक नवीन सामना या ठिकाणी खेळवतोय। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा आपल्याला 4 दिवसांचा पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आजचा दिवस क्रमांक 3 आहे। पहिली जी मॅच आपण या ठिकाणी पाहिली, जी बदलापूर वांगणी या विभागातून एक स्थानिक सामना आपल्याला पाहायला मिळाला 2 टीममधून, आणि त्यामध्ये मोहपाडा संघाने पहिल्या मॅचवरती पकड मजबूत केली आणि एक चांगला विजय त्यांनी संपादित केला आहे। त्याही संघाचं अभिनंदन करून आपण पुढे जाऊ नवीन या मॅचकडे। एका बाजूला गावदेवी वसार आणि त्यांच्या आगे जय भवानी क्रिकेट क्लब वावलोली, एका बाजूला मलंगडचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय। जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी जॉईंड आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीनं। आणि आज खरं तर ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचे सर्व सागर भाऊ फराड यांचा आज वाढदिवस देखील आहे। त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं, सर्व आमचे ऑफिशियल पंच कमिटी असेल आणि आमच्या समालोचक कक्षाच्या वतीनं देखील त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा। त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी आम्ही प्रार्थना करू। 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये आता आपल्याला या 2 टीम मध्ये एक चांगलं युद्ध पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ वेगवेगळ्या बेल्ट मधून आहेत। मला असं वाटतं की या हंगामामध्ये किंवा याच्या अगोदरच्या हंगामामध्ये सुद्धा ही पहिल्यांदाच भेट असेल टीम जय भवानी वावलोली आणि गावदेवी वसार टीमची। सलामीची जोडी मातब्बर आहे आणि खऱ्या अर्थाने नेहमी या जोडीने गावदेवी वसार संघाला एक चांगली सुरुवात करून दिली। अगदी आपण जाऊया मॅचच्या दिशेने। दोन्ही टीमचे 12th मॅन यांना विनंती राहील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण लगेचच यायचे। टीम वावलोली आणि टीम वसार। वावलोली संघाचे या ठिकाणी 12th मॅन उपस्थित आहेत। वसार संघाला विनंती राहील की आपलाही 12वा खेळाडू अतिरिक्त या ठिकाणी आपल्याला आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवायचं। सलामीची जोडी सूरज दुधकर आणि चिंट्या म्हात्रे गावदेवी वसार टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल। आघाडीचा गोलंदाज टीम जय भवानी वावलोली या संघाच्या वतीने कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात। 4 षटकांचे मॅच थोडासा विलंब झालाय, हरकत नाहीये, परंतु आता ती कसर आम्हाला या ठिकाणी भरून काढावी लागणार आहे, कारण जो संघ धामोते या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्या प्रतिस्पर्धी खेळणारा संघ तलेवाडी हा संघ या ठिकाणी उपस्थित नाही आहे। याच कारणास्तव आपण एक नवीन सामना आणि पुढील मॅचकडे वळणार आहोत। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या संकुलामध्ये चालू असलेला ऐतिहासिक अभूतपूर्व सोहळा स्वर्गीय अजय स्मृती चषक 20-25 हे पर्व आहे। गोलंदाज सज्ज, दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम। गोलंदाज कल्पेश, व्हेरी फर्स्ट बॉल यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग। सूरज दुधकरला मात्र परतावा लागेल, लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असते, जबाबदारी असते, तो सूरज या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी झेल बादच्या रूपाने त्याला बाघारी परतावा लागेल। पहिला फलंदाज बाद। पहिला धक्का लागलेला आहे गावदेवी वसार संघाला आणि खरं तर या ठिकाणी थोडीशी अडखळ सुरुवात म्हणता येईल। टॉस गमावल्यानंतर जी बॅटिंग आपल्या वाट्याला आलेली आहे, खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला धावांची चांगली इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे,
कारण सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये तुम्हाला त्याच धावा आणि त्याच धावांचा बचाव सुद्धा करावा लागणार आहे. या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर साजन इन ॲट नंबर 3 ला या ठिकाणी दाखल झालेला आहे. याच दरम्यान या स्पर्धेचे आयोजक पंकज भोले असतील, प्रतीक कडव, निलेश कालेकर आणि राहुल चव्हाण यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताच राहुल चव्हाण सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, थोडीशी उंची मिळाली आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तत्पूर्वी डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होती आहे. आज कॉमेंट बॉक्समध्ये सलग तिसऱ्या दिवसामध्ये तुषार शिंदे सरांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकतायत आणि पहिल्या मॅचमध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकलेला आहे. या ठिकाणी फलंदाज होईल बाद. साजनला सुद्धा परतावा लागणार आहे. एका पाठोपाठ आपण पाहतोय एका चेंडूचा अपवाद जर वगळला ना तर 2 मोठे धक्के दिलेत गोलंदाज कल्पेशने टीम गावदेवी वसार संघाला. 4 षटकांची मॅच आहे. कदाचित एका मॅचचा वेळ आमचा या ठिकाणी थोडासा वाया गेलेला आहे. अगदी आपण पाहतोय थोडासा या ठिकाणी या स्पर्धेला थांबवण्यात आलं होतं एका संघाच्या अनुपस्थितीमुळे, परंतु आता आपण लगेचच बॅक टू बॅक या ठिकाणी आपल्याला मॅचेस पाहायला मिळणार आहेत. पेट्रोल भाई अर्थातच आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, क्लासमेट आहेत, परंतु आज एक मोठ्या आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निलेश कालेकर यांचे मनपूर्वक स्वागत. विकेट डॉट विकेट अद्यापर्यंत धाव नाही आहे धाव फलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेस आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ ब्लॉक बॉलचा चेंडू आणि काय जबरदस्त गोलंदाजी होते. मेरिटनुसार हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीप्रमाणे जर कर्जत बेल्ट मधलं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल तर सातत्याने ज्याच्या खात्यावरती जी जबाबदारी असते ती योग्य रीतीने पार पाडली जाते. उमरोली संघामध्ये आपण पाहिलं तर साहिल लोंगले सारखा गोलंदाज आहे. या संघामध्ये आपण कल्पेशचा विचार करू. यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर 5व्या चेंडूवरती या ठिकाणी धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्या तब्बल 4. हा पहिला चौकार या इनिंगचा कल्पेशच्या विरोधात. त्याचा ड्रेस कोड तुम्ही जर पाहिला तर 00 शून्यापासून सुरुवात निर्माण करावी लागते आणि आज या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी त्याने केलेली आहे. शून्यातून विश्व जो निर्माण करतो ना तोच खरा कर्तृत्ववान असतो असं म्हटलं जातं आणि तशीच गोलंदाजी झाली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी वेगळ्या स्टाईलने अनोख्या स्टाईलने फटका खेचण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी धावा मिळवण्यासाठी हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तत्पूर्वी षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावत संख्या गावदेवी वसार संघाची आहे 2-5. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 2 दिवसीय स्पर्धेचा आनंद तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. बरोबर दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज वेगवेगळ्या बेल्ट मधून हे संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. कर्जत, रसायनी, मलंगड, कल्याण, डोंबिवली या बेल्ट मधील संघ आज या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज या ठिकाणी स्वतः संघनायक ज्यांनी टॉस जिंकला ते संघनायक स्वतः बॉलिंग ट्रॅकवरती धनंजय. सेकंड धनराज अपकरा आणि बॉलिंग ट्रॅकवरती धनराज आहेत सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्राइकेडला यावेळेस ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला ऑन साइडला खेळून काढला मिड विकेटच्या दिशेनं. तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे.
क्षेत्ररक्षण सध्या तुम्हाला बिखुरलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. यष्टीरक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, थोडासा आता बदलाव करण्यात आलाय. कदाचित लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन असल्यानंतर मैदानामध्ये तुम्हाला वारंवार हे चित्र पाहायला मिळणार आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक काउ कॉर्नर फेज मध्ये बेड विकेटच्या बरोबर अगदी लगत एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मध्ये स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू तैनात आहे पेट्रोलिंग करत असताना सीमारेषी लगत. हो, ऑन साईडला पण पाहतोय. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि फुल टॉस बॉलला फक्त या ठिकाणी कन्वर्ट केले ते स्क्वेअर लेगला. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सातत्याने या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये तुम्हाला बदलाव चेंजेस होईल, कारण जेव्हा डावखुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये खेळतात तेव्हा तेव्हा सातत्याने प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धनराज सलग 2 बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळालेत. राऊंड विकेट ओव्हर द विकेटने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ही सुद्धा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जसं जणू काही कल्पेशने पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळलंय तशीच गोलंदाजी कुठेतरी आता गोलंदाज धनराजची सुद्धा पाहायला मिळते. सलग 3 धावा ज्या या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 8 धावा. आज रितेश भोपी यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल ऑफिशियल स्कोरर म्हणून. 2 दिवस मला असं वाटतं की राजेश साळवे सरांनी या स्पर्धेची जबाबदारी हाताळली आहे आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी रितेश भोपी आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील जे काम करणार आहेत ॲज अ स्कोरर म्हणून एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज धनराज फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतो. स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला हा धमाकेदार षटका. कुठेतरी सूर्यकुमार यादव या खेळाडूची आठवण करून देणारे हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. चिंट्या मात्रेची ही खासियत राहिली आहे. अगदी आपण पाहतो पूर्णपणे झोपून, पूर्णपणे स्वतःला झोकून सातत्याने फटके त्याचे आगळे वेगळे पाहायला मिळतात जे स्वतः त्याने हे क्रिएट केलेले आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुद्धा आपण पाहतोय. ओ स्विच इट, चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतो चिंट्या मात्रेच्या बॅट मधून. या ठिकाणी सलामीला जो खेळाडू आलेला आहे बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा स्ट्रोक एक चांगला पाहायला मिळाला आहे. धावा मिळतील 6. गावदेवी वसार संघ जो मात्र अडचणीत सापडलेला होता पहिल्या षटकामध्ये, आता मला तरी वाटतंय की कुठेतरी सुटकेचा मोकळा निश्वास त्याने टाकला असेल आणि या ठिकाणी धावा येत आहेत. त्यांना माहिती आहे चिंट्या मात्रे मैदानावरती जोपर्यंत तोपर्यंत धावांमध्ये या ठिकाणी आपल्याला वाढ होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे. सुरुवातीला 4 चेंडू धनराजचे अप्रतिम पाहायला मिळाले, त्यानंतर या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. त्यामध्ये एकंदरीत 12 धावा वसूल केलेल्या आहेत चिंट्या मात्रेने आणि गावदेवी वसार संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 20 या धावसंख्येवरती. गरज आहे धावांची, कारण 4 षटकांची मॅच आहे. मी सुरुवातीला सांगितलं की चांगली धावांची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग येते तेव्हा एक चांगली धावसंख्या उभारली जाते, कारण द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला गोलंदाजी करण्यासाठी थोडंसं अनुकूल असं वातावरण असं. जेव्हा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तर तुम्ही बेधडकपणे अगदी आपण पाहतो कोणताही धडपड न घेता या ठिकाणी गोलंदाजी करू शकता. त्याच दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर फलंदाजी आता सध्या तरी गावदेवी वसार संघाची होती. चिंट्या मात्रे मैदानावरती बरसतोय, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. त्याला साथ मिळते आहे बॅटर गिरीशची. हो, यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाचे पहिलं सत्र आहे. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान, सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्या परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता असते. हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य. आणि खरं तर आता शांत खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतात, परंतु इथे धावा जमावा लागणार आहे हे माहिती आहे. गिरीशला आणि चिंट्या मात्रेला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला बीट करत बॉल सीमा पार, धावा मिळतील आणखीन 4. धावा फलकावरती 26. गावदेवी वसार संघाचा बदलापूरचा या सीझन मधील हा पहिलाच दौरा असेल आणि चांगलं क्रिकेट नेहमी त्यांनी बदलापूर नगरीमध्ये खेळलेलं आहे आणि आजही त्याच अपेक्षेने या ठिकाणी मैदानावरती वावलुली संघाच्या विरोधात त्यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळणार आहे. सूरज बाद झाला, थोडंसं दडपण होतं, प्रेशर होतं कुठेतरी. आता तो प्रेशर या ठिकाणी रिलीज करत असताना हे दोन खेळाडू चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 26. स्ट्राइक एंडला गिरीश, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अमोल मोडक. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत, चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज होईल सेलबान. धक्का क्रमांक 3 लागेल तो टीम गावदेवी वसार संघाला. फलंदाज बाद. तिसरा धक्का या ठिकाणी लागलेला आणि आता देव बॅटर मैदानाच्या मध्ये कपिल दाखल होत आहेत. वावलुली संघ म्हटला तर कर्जत या बेल्ट मधून आलेला हा संघ आहे. आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या बेल्ट मधून आपल्याला आज या ठिकाणी जे संघ खेळताना दिसणार आहेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती आपल्याला सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचाही या ठिकाणी एक सुंदर विरंगुळा म्हणून हा या ठिकाणी खेळ आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तत्पूर्वी आणखीन एक बॅक टू बॅक फलंदाज होतो बाद. कॉटन बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धक्का 4था लागेल तो गावदेवी वसार संघाला. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं तर थोडीशी अडखळ सुरुवात झाली. मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर धावा येत होत्या गावदेवी वसार संघासाठी आणि आता कुठेतरी शेवटच्या या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर धावा येत नाही आहेत आणि आता ब्रेक लावण्याचं काम सध्या गोलंदाज करतायत. जय भवानी क्रिकेट क्लब वावलुली कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या अगदी बाजूच्या गावातून आलेले हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पोसरी असेल, वावलुली असेल, कुंडलज असेल, कडाव असेल, याच बेल्ट मधील हा देखील एक मातब्बर संघ आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. जो बॅटर आकाश, षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे, शेष आहे. स्टील 2 टू गो. गोलंदाज अमोल. धावसंख्या 26. राईट आर्म द विकेट. हो, यावेळेस स्क्वेअर कट फटका अप्रतिम पाहायला मिळतो. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक सज्जन एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलंय. फेकी सुद्धा सुरेख पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एकाच धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागणार आहे. सिंगल डबल सुद्धा धावसंख्येचा धावफलक तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. तसा प्रयत्न आता सध्या तरी एका बाजूला चिंट्या मात्रेने चांगली कामगिरी केलेली आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे गरजेचं आहे, हे माहिती आहे. फलंदाज आकाशला सिंगलने त्याने स्ट्राइक रोटेट केली आहे. हो, यावेळेस चिंट्या मात्रेला
सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते DRS. आपण जाऊया लगेचच थर्ड अंपायर कडे. या आपण चेक करू आमच्या टेक्निकल रूम मध्ये, कारण हा डिसिजन अत्यंत क्रिटिकल असणार आहे आणि ते पाहण्यासाठी अगदी आपण पाहतोय आमचे तिसरे पंच या ठिकाणी जॉईंट होतील. या आपण लगेच चेक करू. ऍक्च्युली चिंट्या म्हात्रे यांची विकेट फार महत्वाची आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट थ्रोफिकी करण्यात आलेली अगदी आपल्याला पाहायला मिळेल स्टॅनवरती. आणि चिंट्या मात्र सुरक्षित पोहोचलेत की नाही आहे या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे. आपण लगेचच हा निर्णय आम्ही ऑन गोईंग मॅच कडे सुपूर्द करणार आहोत. सागर फराड बर्थडे बॉय आज टेक्निकल रूम मधून आपण पाहिलं तर ऑफिशियल अपडेटर आणि या वाहिनीचे सर्वा सुद्धा चांगली माहिती. ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी विथ क्लिअरिटी हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पारदर्शकता भरपूर आहे. सिडीज OUT फलंदाज असणारे बाद. चिंट्या मात्रेला परतावा लागेल आणि धक्का लागेल तो 5वा टीम गावदेवी वसार संघाला. तीन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 27 धावा 9.00च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळाले आणि अद्यापर्यंत 5 विकेट्स त्यांनी गमावलेले आहेत. म्हणजे जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी गावदेवी वसार संघाचा गारज झालेला आहे. 27 धावा 27 लॉस ऑफ 5 विकेट्स. राहुल चव्हाण सर जे मात्र स्पर्धेचे आयोजक आहेत संपूर्ण गोष्टीचा आढावा घेत असताना न्यू बॅटर रवी वायले अगदी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज बुलेट या गाडीचा मानकरी असलेला रवी वायले हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो या ठिकाणी ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळाला. नो मॅच लँड मध्ये होता तोपर्यंत एकच धाव मिळेल. स्ट्राईक फक्त सिंगलने रोटेट करण्यात आली आहे. थोडासा लेट पण थेट रविदादा वायले मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. सध्या यंगस्टरला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न गावदेवी वसार संघाने केलेला आहे. यावेळेस मिस्टामिंग स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू प्रयत्न करतात तोपर्यंत एका टप्प्याखेर चेंडूला गॅदर सुद्धा करण्यात आलेला आहे. हो यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. शेवटचा अंतिम षटक आहे. रविदादा वायले आणि त्यांच्या समवेत आकाश हे 2 खेळाडू आहेत. माहिती धावा जमाव्या लागतील. अभी नाही तो फिर कभी नाही, कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील आता काही चेंडूंचा खेळच बॅलन्स आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नयन राईट अमोर द विकेट. हो चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये मिसटायमिंग होता आणि या ठिकाणी मिड ऑफला एक सुंदर झेल टिपण्यात आलेला आहे. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल तो 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद.
चला तलेवाडी संघाचे संघनायक आणि धामोते नेरळ या संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. या चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण मिड इनिंग मध्ये टॉस सुद्धा करणार आहोत. हो यावेळेस ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने ज्या ठिकाणी अमोल डीप मध्ये पेट्रोलिंग करतात. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा फक्त सिंगलच धाव खर्च होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत 31 धावा आहेत. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय रवी दादा वायले यांच्या माध्यमातून ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. बॅट विकेटच्या दिशेने तोपर्यंत एक सिंगल. शेवटचा या षटकातील चेंडू शिल्लक असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकाराची अपेक्षा असेल ती गावदेवी वसार संघाला, म्हणजे या चेंडू नंतर हे टार्गेट सेट केलं जाईल. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, एक सिंगल झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कदाचित नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रोपैकी झाली असती तर 1 धाव वाचवता आली असती ती वावलोली संघाला, परंतु या 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 34 धावा धाव फलकावरती आहेत आणि 35 धावांचं लक्ष असणार आहे ते जय भवानी क्रिकेट संघ वावलोली या संघासमोर. येणारी 24 बॉल 35 धावांची गरज. चला तले गाववाडी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर पहिला सामना तलेगाव वाडी वर्सेस धामोदे होता. चला धामोदे टीमचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं. धामोदे टीम कॅप्टन टॉससाठी लगेच या. आपण या ठिकाणी करू टॉस. अनिकेत भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करायचं आहे. जे एक शेलू संघाचे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपल्याला या ठिकाणी टॉस करायचं 2 टीम मध्ये. इट इज कॉल टेल ॲज इट इज. फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे धामोते संघाच्या वतीनं आणि बॅटिंग करावी लागणार आहे ती तलेगाव वाडीला. तलेगाव वाडी हा संघ या ठिकाणी उशिरा दाखल झाल्या कारणास्तव त्या संघाला 2 बॉलची पॅनल्टी देण्यात आलेली. लक्षात घ्या, बॉलची पॅनल्टी आहे. आयोजकांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनानुसार या ठिकाणी चला बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या मध्ये एंटर करा. वावलोली टीमला विनंती राहील आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. योगेश आणि
चला 35 धावांची गरज आणि आपण जाऊया मॅचच्या दिशेने. या दरम्यान शिवशक्ती कडाव हा संघ देखील दाखल झालेला आहे आणि कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभि देवगरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज या ठिकाणी सज्ज. मॅच लावते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल या ठिकाणी गोलंदाज सूरज दुधकर या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली दर्जेदार गोलंदाजी ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कल्पेशने बावलोली टीमच्या वतीनं जशी गोलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी करण्याचा एक उत्तम उदाहरण आता सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूरज दुधकर ओसवीची फटका चांगला आहे. शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु अखेर एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात फलंदाज योगेश आणि रोशन. सलामीची जोडी आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती 35 धावा बनवायचे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी या दोन सलामीवीर खेळाडूंकडून चालू आहे. आज संपूर्ण दिवस तुषार शिंदे सरांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. गेले 2 दिवस या ठिकाणी त्यांनी सुद्धा सेवा केलेली आहे. हो या ठिकाणी चांगला चेंडू अप्रतिम बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर अगदी उंची प्राप्त झाली नाही आहे आणि त्याचा फायदा हा गोलंदाजाला जरूर मिळालेला आहे. धाबत संख्या फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर फक्त आणि फक्त केवळ एकच धाव आहे. धावत संख्या रोखायची आहे गावदेवी वसार संघाला परंतु 35 धावा बनवायचे आहेत ते जय भवानी वावलोली संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न करतायत. अखेर या ठिकाणी बॉलने गाठली सीमारेषा आणि आता हा पहिला संघर्षाचा संघर्षमय षटका. या आपण चेक करू कारण डाऊट नको. 4 धावा आहेत लक्षात घ्या. गोलंदाज सूरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ या ठिकाणी पडल्यानंतर थोडंसं नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. फिंगर रोल करत असताना एक जबरदस्त कामगिरी सूरज दुधकरची आम्ही पाहिलेली आहे. वेळोवेळी व्यावसायिक क्रिकेट करत असताना सुद्धा अशीच कामगिरी त्याची राहिली आहे आणि आज स्वतःच्या गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना. ऑन साइडला आणखीन एक बॅटच्या रडार बदल. परफेक्ट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. आणखीन एक धमाका. या षटकातील आलेला हा दुसरा बिग ब्लास्ट. एक चौकार एक षटकार आलेला आहे. कदाचित थोडासा मी कन्फ्यूज होतो मागच्या स्ट्रोक वरती आणि जो निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या वतीने देण्यात आला की 4 धावा आहेत आणि आलेला आता हा षटकार हा प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. सुरुवातीला 3 चेंडू सूरज दुधकरच्या नावावरती राहिला. अगोदर गोलंदाजीमध्ये कमाल केली आणि आता बॅटिंगमध्ये धमाल करत असताना वावलोली संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल 24 धावांचं समीकरण असणार आहे गावदेवी वसार संघाच्या विरोधात टीम वावलोली संघाला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये गिरीश म्हात्रे. फिरकीचं आक्रमण मैस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात चिंट्या म्हात्रे. अगदी आपण पाहतो फ्री होम डिलिव्हरी आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल जय भवानी वावलोली संघाला. फलंदाज बाद. गिरीश म्हात्रे. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी वसार संघाने एक काळ आपल्या फिरकीच्या आक्रमणामुळे सातत्याने मग कल्याण असेल, डोंबिवली असेल, बदलापूर, शहापूर, मुरबाड, कर्जत या सगळ्याच बेल्टमध्ये
त्यांनी धुमाकूळ घातला होता आणि आता सध्या या ठिकाणी या सीझनच्या सुरुवातीलाच एक अप्रतिम कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये गावदेवी वसार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चुंट्या मात्रेचा खेळ, त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी या ठिकाणी कमालीची चला 4 व्हीलर गाडी आहे. काचेचं रिफ्लेक्शन होत असेल तर आपण प्लीज सुरक्षित जागी आपली गाडी पार करायची आहे. पंच काहीतरी सूचना करतायत. योगेश बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर अमोल मोडक दाखल झालेला आहे. हो, यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलंय डीप मध्ये बॉल अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला या ठिकाणी गॅदर करण्यात आले, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. 35 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. 18 बॉल 24 धावांची गरज आहे मॅचमध्ये. आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश म्हात्रे, ज्याला मात्र पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. कुठेतरी त्याचा आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच अनुषंगाने ही गोलंदाजी चालू आहे. अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर हलकासा वळण घेणारा, प्रत्येकाला अचंबित करणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नॅचरल स्विंग त्याच्याकडं, दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आणि तशीच गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते आहे. हो, बॅटच्या टोएंडला लागून पॉइंटमध्ये गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मिळते एक सिंगल असाव. सिंगल डबलने मात्र काही फरक पडणार नाही गावदेवी वसार संघाला. एखादा चौकार, एखादा षटकार आला तर अगदी जवळ येईल जय भवानी क्रिकेट संघ वावलेली. परंतु या मॅच मध्ये काय कमालीची सध्या तरी गिरीश म्हात्रेची गोलंदाजी आहे. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑफला. क्षेत्ररक्षक सज्जत रबी वायले चेंडूला गॅदर करतात, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाचा सर सेनापती आहे. त्याच्या तालमीत घडलेले सर्व यंगस्टर खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष रवी वायले हे नाव ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवत आहे. हो, ऑन साइडला पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि थांबवण्यात आलेला आहे. अमोल मोडक आणि त्याच्या साथीनं रोशन ही जोडी मैदानावरती खेळते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 बाद 15 धावा. बारा बॉल आणि आता 20 धावांची गरज. मॅच मध्ये आपण जाऊ. पुन्हा एकदा आलेल्या तमाम लडक्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला यावेळेस फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक जज करतात. बेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का आणखी एक लागेल टीम जय भवानी वावलोली संघाला. फलंदाज बाद. स्ट्राईकच्या मागे अगदी आपण पाहिलं तर ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग या रिझन मध्ये हा झेल टिपण्यात आला. बरोबर फाईन लेग क्षेत्र आणि ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध हा प्रयत्न प्रतिम पाहायला मिळाला. भरपूर दूरवरती होते आणि
जज करत असताना एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. फलंदाज होतो बाद धक्का दुसरा लागलेला आहे. 12 बॉल 20 धावांची गरज आहे. आता थोडंसं दडपण असेल ते जय भवानी क्रिकेट संघ वावलोलीवरती. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी म्हणजे शस्त्र आहे गावदेवी वसार संघाचं. मी सुरुवातीला सांगितलं धावांची इन्व्हेस्टमेंट झाली. चांगल्या धावा जर बनल्या गेल्या 35-40 धावा जर झाल्या 4 षटकामध्ये तर गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ म्हणजे गावदेवी वसार संघ आहे. सूरज दुधकर असेल, गिरीश मात्रे ची फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती उदय पाटील. षटक क्रमांक 3 मध्ये धावा वाचवायचे याच अनुषंगाने गोलंदाजी होते. परंतु आता प्रतिस्पर्धी टीम देखील अगदी कर्जत बेल्ट मधून दूरचा प्रवास करून आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झालेली आहे. हा सामना सहजासहजी वावलोली संघ देखील सोडणार नाही आहे. अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर 12 चेंडू 20 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती मिळाली विकेट म्हणजे येणारे 11 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. हे इक्वेशन या मागचं आहे. गोलंदाज उदय पाटील हो यावेळी सॉफ्ट हँडने आपण पाहतोय थोडासा बॅटचा चेहरा बंद केला होता. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी फक्त आणि फक्त बॅटला स्पर्श करत असताना 2 धावा घेण्याचा मानस होता आणि त्या 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय या ठिकाणी फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॅटर सायकेलला धनराज आहेत. स्वतः संघाचे सरसेनापती आहेत. जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये. स्ट्रॉंग अपील आणि एकच धाव. लेग बाईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंच दर्शवतात दत्ता कडवसर, कुणाल भुईर, सनी या नावाने परिचित असलेले ऑफिशियल बनसत. आणि आज सलग 3ऱ्या दिवसामध्ये उत्तम दर्जाची त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या मालकी हक्काचे क्रीडांगण आहे. आणि वडिलांचं राहिलेलं कार्य, वडिलांचं राहिलेलं स्वप्न आज या 2 पुत्रांनी या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. अगदी आपण पाहतो फार कमी वेळेमध्ये आपल्या नावाची प्रसिद्धी या ठिकाणी या संपूर्ण बदलापूर शहरालाच नव्हे तर तमाम ठाणे जिल्ह्याला दिलेली आहे. आणि आता सध्या आपण पाहिलं तर या क्रीडा नगरीमध्ये लश ग्रीन आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. इंटरनॅशनल लुक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम आहे. भरपूर मॅचेस या क्रीडा नगरीमध्ये खेळल्या जातात. मग त्या लेदरच्या सुद्धा, टेनिस बॉल क्रिकेटच्या सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन वर्षामध्ये तुम्हाला याच क्रीडा नगरीमध्ये स्वतः मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांची एक मोठी स्पर्धा तब्बल 2,22,222 रुपयाचं पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा सुद्धा तुम्हाला 2026 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का लागलाय. तो जय भवानी वावलोली संघाला चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं पुनरागमन केलंय, या मॅच मध्ये शिरकाव करते. आणि आता क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर जर तरला महत्व नाहीये. फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट झालाय तो मात्र वावलोली संघावरती. 12 बॉल 20 धावांची गरज असताना या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाज उदय पाटीलने धावा खर्च केल्या त्या 7, म्हणजे विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 7 बॉल 13 धावांची गरज. सात बॉल 13 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल याच्यावरती भरपूर काही निर्भर असू शकतं. आणि आता जर एखादा मोठा फटका तुषार शिंदे सर आपण जर पाहिला तर चौकार षटकाला तर या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. समीकरण थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसा प्रयत्न होईल का? परंतु बॅटची हलकीशी कडा मागे चालला बॉल आणि
या सर्वांना मिळते सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहिले तर पुढे जाईल 23 अंकावरती 35 धावांचं लक्ष्य आणि या सर्वांना आपण पाहिलं तर सुस्वागतम 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 सन्माननीय विजयजी मंगल मराठी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते बदलापूरचे नामांकित उद्योजक आणि सरस्वती शैक्षणिक सामाजिक संस्थेचे जे मेंबर्स आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होतं त्यांचंही मनपूर्वक स्वागत भारत मॉडर्न स्कूलचे जे कमिटी मेंबर्स सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व सध्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत स्वर्गीय अजय स्मृती चषक अगदी आपण पाहतोय फार कमी वयामध्ये आज अजय नवले हे आपल्यामध्ये हयात नाही आहेत खरं तर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे मग त्यामध्ये पंकज भोले असेल प्रतीक कडव असेल निलेश काळेकर असेल राहुल चव्हाण असेल ऑल श्री गणेश क्रिकेट संघ माणिक्युली आणि ग्रामस्थ मंडळ माणिक्युली यांचाही या स्पर्धेमध्ये मोलाचा सहभाग आहे अजय नवले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन त्यांच्याच नावाने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शेवटचं अंतिम षटक कुणाल हो यावेळेस फुललेचा बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय अगदी आपण पाहतोय अचंबित करणारा चेंडू होता ब्लॉक हॉलचा चेंडू या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आलेला आहे षटक क्रमांक 4 चालू आहे आणि या 4थ्या षटकामध्ये 5 बॉल आणि आता 12 धावांची गरज आहे हो पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे कदाचित थोडेसे वंचित राहतात आणि आता या ठिकाणी फक्त आणि फक्त एक सिंगल धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे पहिला डॉट आला 6-12चं समीकरण होतं असं वाटलं होतं की सामना सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी वावलेली संघ आपल्या बाजूने खेचून आणेल परंतु आता या ठिकाणी सामना दोन्ही बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल बॉल चला गॅप मधून एक टप्पा घेत बॉल सीमा पार षटक क्रमांक आपण पाहतो 4 आणि या चौकाराने पुन्हा एकदा अशा या ठिकाणी वाढलेले आहेत ते म्हणजे जय भवानी वावलेली संघाच्या 6 मध्ये 12 धावांची गरज होती पहिले सुरुवातीचे 2 बॉल कुणाल याच्या नावावरती राहिले त्यामध्ये फक्त एकच धाव खर्च करण्यात आली त्यानंतर चौकाराला गॅप भरपूर मोठा होता आणि चिंट्या मात्रे यांच्या मधोमध या ठिकाणी बॉलने एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडली पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये बॉल चालला शतक्ष वेगाने आलेत एक सिंगल कंप्लीट झाली सेकंडचा कॉल दुसरी धाव हवी आहे इथे हो नाही करत असताना फलंदाज होईल बाद ज्या फलंदाजाच्या बॅट मधून नुकताच चौकार आला होता त्याला हवी होती स्ट्राईक आणि आता सध्या या ठिकाणी झालेली मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते फलंदाज होईल बाद धक्का आणखीन एक लागेल तो मात्र वावलेली संघाला 12 धावांची गरज असताना आपण पाहतोय या मॅच मध्ये आता विजयासाठी 2 बॉल शिल्लक असणार आहेत आणि 2 बॉल वरती 6 धावांची गरज आहे 5 धावांची गरज आहे एक काढली आउट झाला एक आहे 5 6 किती रन झाले 5 पण दोन बॉल आणि 5 धावांची गरज आहे आणि अगदी आपण पाहिलं तर आता 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे
2 बॉल आणि आता 4 धावांची गरज आहे. काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय खरं तर हा सामना अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज होती. समीकरण बदलत गेलं. अगदी 7 बॉल पासून आपण जर विचार केला तर तिथून 13 धावांची गरज होती. शेवटच्या क्षणाला 1 धाव आली आणि 12चं समीकरण असताना आता एक चौकार येऊन सुद्धा हा सामना 2 बॉल 4 वरती येऊन ठेपलेला आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टाकवरती कुणाल पाटर सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. स्विचित फटका चांगला आहे आणि आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने हा सामना जिंकला जय भवानी वावलनी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी वसार. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये